नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनुदान वाढ निर्णय या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। पुन्हा एकदा 1000 रुपये अनुदान वाढ हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या मिळेल। त्याचबरोबर आणखीन एक विनंती असणार आहे, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करून सुद्धा ठेवा चॅनलला, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया, माहितीला सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन, या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्यातील निराधार बांधवांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच अनुदान वाढ संदर्भात लाभार्थ्यांच्या पदरी काय पडलेलं आहे, अनुदान वाढ लाभार्थ्यांना झालेली आहे का, ही अनुदान वाढ कधीपासून मिळणार आहे, सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर पाहू शकता 22 तारखेपासून हे अधिवेशन सुरू झालं, 10 जुलैपर्यंत हे अधिवेशन कालावधी होता। मात्र या ठिकाणी पहा, या अधिवेशनामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, सर्व लाभार्थ्यांसाठीच, दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांच्या पदरी शेवटी निराशाच पडलेली आहे। कारण ज्या पद्धतीने मागच्या वेळेस या अधिवेशनामध्ये निराधार बांधवांपैकी दिव्यांग बांधवांना 1000 रुपयाचं अनुदान वाढलेलं होतं, ते अनुदान यावेळेस 1 रुपयानी वाढलेलं नाही। दिव्यांग बांधवांना 1000 रुपयाची वाढ झालेली होती। दिव्यांगानंतर आता अपेक्षा होती इतर लाभार्थ्यांना सुद्धा हे अनुदान वाढ होईल, परंतु पहा हे अनुदान वाढलेलं नाही आणि नक्कीच या अधिवेशनादरम्यान निराशा पदरी पडलेली आहे। सर्व बांधवांच्या, निराधार बांधवातील विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, सर्वांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडलेली आहे। 6000 रुपये अनुदान वाढ ही जी मागणी आहे, ती मागणी बऱ्याच दिवसांपासून लाभार्थ्यांनी लावून धरलेली असताना लाभार्थ्यांना या अधिवेशनामध्ये काहीच मिळालेलं नाही असं आपण म्हणू शकतो। कारण पहा, या अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांना ज्या पद्धतीने मागच्या अधिवेशनात अनुदान वाढलेलं होतं, त्याच पद्धतीने आशा होती, इतर लाभार्थ्यांना सुद्धा आशा होती आणि त्याच आशेच्या किरणाला धरून या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून मागण्या करण्यात आल्या। बीडला या ठिकाणी पाहू शकता दिव्यांगांचा जनआक्रोश मोर्चा काढलेला होता आणि या मोर्चामध्ये जवळपास 55 मागण्यांसाठी हा मोर्चा काढलेला होता। त्यामधील प्रमुख मागणी कोणती होती तर दिव्यांगांना दरमहा 6000 रुपये पेन्शन जमा करण्यात यावी, ही प्रमुख मागणी होती। त्याचबरोबर 5% आरक्षणासंदर्भात सुद्धा इथं मागणी होती आणि 1000 या ठिकाणी पाहू शकता राज्यातील किमान 1000 दिव्यांगांना 1000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होम रोजगार देणं किंवा शासकीय विभागातील दिव्यांगांना आरक्षणाची रिक्त पदे भरणे, प्रत्येक जिल्ह्यात आधुनिक दिव्यांग पुनर्वसन व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची मागणी, अशा अनेक मागण्यांसह या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र या मोर्चाला सुद्धा यश आलेलं नाही। बच्चू कडूंच्या माध्यमातून सुद्धा यावेळेस जी 4000ची मागणी, म्हणजे 4000 रुपये जे सांगण्यात आलेलं होतं की इतर राज्यांमध्ये दिव्यांग बांधवांना 4000 रुपये अनुदान आहे, मात्र महाराष्ट्रात 2500 रुपये आहे। बच्चू कडूंच्या मागणीचा सुद्धा विचार केला गेला नाही। बच्चू कडू यांच्या माध्यमातून सुद्धा दिव्यांग बांधवांसाठी जी मागणी ठेवण्यात आलेली होती त्याकडे सरकारचं दुर्लक्ष पूर्णपणे झालेलं आहे आणि दिव्यांगच नाही तर सर्व लाभार्थी, विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांच्या पदरी अनुदानातून निराशा पदरी पडलेली आहे, म्हणजे अधिवेशनातून निराशा पदरी पडलेली आहे। चला, तुम्ही 5000 रुपये नाही, 3000 रुपये नाही, 2000 रुपये नाही, तर कमीत कमी 1000 रुपये तरी अनुदान वाढ करायला पाहिजे होते आणि जी मागची अनुदान वाढ होती 1000 रुपयाचे अनुदान, ती या अधिवेशनामध्ये सरसकट लाभार्थ्यांना, विधवा महिला भगिनी, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, या सर्वांना व्हायला पाहिजे होती। मात्र दुर्दैवाने अशा पद्धतीचा कुठलाच निर्णय झालेला नाही आणि आज अधिवेशन संपत आहे। अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशीसुद्धा यामध्ये कुठलाच निर्णय अद्यापपर्यंत तरी झालेला नाही।
त्यामुळे पूर्णपणे फेल ठरलेलं आहे अधिवेशन या लाभार्थ्यांसाठी. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हे अनुदान पूर्णपणे निराशा देणारं ठरलेलं आहे असं मला तरी वाटतं. कारण अनुदान हे वाढायला पाहिजे होतं. महागाईच्या तुलनेमध्ये तुम्ही जे देत आहात ते खूप 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 कमी अनुदान आहे असं प्रत्येक लाभार्थ्यांची मागणी आहे. पण दुर्दैवाने तसं झालेलं नाही, हेही तितकंच खरं आहे.